सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज, प्रतिबिंब समाजात. हजारो मुस्लिम समाज बांधवांनी गुरुवारी सकाळी 9 वाजता सजनपुरी येथील सजनपुरी स्थित ईदगाहवर ईद उल फितरची नमाज अदा करून ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी मस्तान चौक स्थित मस्जिदीचे पेश इमाम हाफिज सरफराज खान यांनी ईदच्या नमाजाचे पठण केले. त्यानंतर शहर तसेच देशात सुख शांती अबाधित राखण्यासाठी सामूहिक प्रार्थना केली. देशाच्या हितासाठी दुआ मागितली. गत महिन्याभरापासून मुस्लिम समाज बांधवांचे रोजे अर्थातच उपवास सुरू होते. बुधवारी चंद्र दिसल्यानंतर गुरुवारी ईद साजरी होणार असल्याचे निश्चित झाले होते. त्यामुळे शहरातील तमाम मुस्लिम समाज बांधवांमध्ये गुरुवारी सकाळपासूनच चैतन्याचे वातावरण होते. सकाळी सामूहिक नमाज अदा केल्यानंतर सर्व मुस्लिम समाज बांधव बर्डे प्लॉट भागातील कब्रस्तानावर पोहोचले. आपल्या पूर्वज आणि नातेवाईकांचे स्मरण केले व त्यांच्यासाठी प्रार्थना केली. यावेळी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर, अनीस जमादार, शोहरत खान, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, डॉक्टर वकार हुलक खान, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात साहेब, DYSP विनोद ठाकरे साहेब, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, शरद भाऊ वसतकार यांच्यासह मान्यवरांनी मुस्लिम समाज बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र 24 न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक.